विठेवाडी तालुका देवळा शिवारातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा। विठेवाडी शिवारातील सोनवणेवाडीकडे अंत्यविधीला जाण्याचा दुर्दैवी योग आला। दरम्यान आहेर वस्ती ते सोनवणेवाडीकडे जाताना बाहेरगावाहून अंत्यसंस्कारासाठी आलेल्या 3 ते 4 दुचाकी खड्ड्यात घसरून दुचाकीवर आलेल्या 2 ते 3 महिलांना किरकोळ दुखापत झाली। त्यात एका वयोवृद्ध महिलेला कमरेला जबर मार लागला। जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या या 2 किलोमीटर रस्त्याची भयानक दुरावस्था आहे। साधारण 2 वर्षापूर्वी केलेल्या खडीकरण व डांबरीकरणचा साधा मुरुमही सदर रस्त्यावरून जाताना आढळून येत नाही। गाव तेथे चांगला रस्ता हे बोधवाक्य फक्त नावालाच आहे। सदर रस्त्यावरून प्रवास करताना जरा सांभाळून यावं असं आव्हानही दुःखित पीडित कुटुंबियांकडून समाज माध्यमातून केले जात आहे। जिल्हा परिषद, पंचायत समितीची यंत्रणाच मूर्तप्राय झाली आहे। लोकनियुक्त पंचायत प्रशासनाचे अजिबात लक्ष नसल्याचं स्थानिक तसेच पीडित तरुण शेतकरी योगेश नानाजी निकम यांनी म्हटले आहे। कुटुंबात दुर्दैवी घटना घडली असूनही सांत्वन करण्यासाठी येणाऱ्या सगळे सोयरे आप्तेष्टांना त्रास नको म्हणून स्वतः उभं राहून रस्त्यावर काही ठिकाणी मुरुम टाकून तात्पुरता दुरुस्त करून घेतला आहे। कारण संपूर्ण यंत्रणेचे झोपेचे सोंग घेतलेले आहे, तर तक्रार तरी कुठे करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता ही परिस्थिती विठेवाडी आहेर वस्ती ते सोनवणेवाडी रस्त्याची आहे। काय ते वाहत जाणारं पाणी, काय खड्डे, काय दोन्ही बाजूंनी झाडी, मध्येच खड्डेच खड्डे, यात होणारे अपघात, काय ती वाहन चालकांची कसरत, शालेय विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत, शेतकरी बांधवांच्या वाहनांचे होणारं नुकसान, सर्व कसं एकदम ओके। संबंधित यंत्रणा मस्त सुस्त आणि मस्त। नाही पक्का रस्ता, किमान तात्पुरती डागडुजी करण्याची जनतेची अपेक्षा आहे, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते कुबेर जाधव यांनी व्यक्त केली आहे। वृत्तसंकलन समाधान केदारे, निवासी संपादक, देवळा।